धनाचे 3 प्रकार आहेत, सहज मिळणारं, मागून घेतलं जाणारं आणि हिसकावून घेतले जाणारं किंवा अनितीनं कमवलेलं. हे बघा, सहज मिळालेलं, नीतीचं आणि अनितीचं असे 3 टप्पे करा. आणि त्याच्यात मी सांगतो, सहज मिले सो दूध समान, मांग लिया सो पाणी, कहत कबीरा रक्त समान, जिसमे खिचात आली. आणि राम नावाचा भाऊ लखन नावाच्या भावाला सांगतोय, हे बघ, तुला जरी लोभ उत्पन्न झाला असेल लंका सोन्याची पाहून, तरी माझं मत जरा विचारात घे. पहिली गोष्ट, रावणाने ते सहज दिलेलं नाही, सहज दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, तो जिवंत होता तेव्हा तू त्याच्याकडे मागितलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट, आपण जेव्हा लंकेच्या दिशेने निघालो तेव्हा आपला मुख्य हेतू सोन्याची लंका नव्हती, तर सीता मुक्त करणे हा आपला हेतू होता. आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट, आपल्या घराण्याची परंपरा देण्याची घेण्याची नाही. कपोत नावाच्या पक्षासाठी आपल्याच रघुकुळातल्या शिबी नावाच्या राजानं मांडी कापून दिली, हे विसरू नको. आणि स्वप्नामध्ये विश्वामित्राला दान केलं, त्या राजाचं नाव हरिश्चंद्र, तो आपल्या कुळातला कुलपुरुष आहे आणि त्या कुळातला मी रघुराम आहे. तू जरी माझा लहान भाऊ असेल तर एक वाक्य ऐकून ठेव, आपी सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गिरीयसी. काय संभाषण आहे बा त्यांचं, काय संभाषण आहे. आणि आता मला यायचं कुळावर. एक वाक्य ऐका, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर. कुळाची ओळख बघा बरं, कुळाचे संस्कार बघा. आपल्या घराण्याचे एक नियम आहे, वचन मोडायचं नाही. म्हणले, दादा नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? सोन्याची जरी असेल आणि त्यांनी दिली जरी असती तरी राम नावाच्या राजानं शब्द दिलाय, विभीषणाला वचन दिलंय की रावण मेल्यानंतर ती लंका आणि त्या लंकेचा राज्याभिषेक मी तुला करीन. मी घराण्याचे संस्कार आहे. ऐका, मोडता आले असते ना रामाला, कारण त्या काळामध्ये राजेशाही पद्धत होती. ज्याने मारलं, ज्याला मारलं त्याची सर्व संपत्ती ज्याने मारलं त्याला व्हायची, असा तो काळ होता. तरी सुद्धा रामचंद्र प्रभूंनी घराण्याचे संस्कार मोडले नाही. म्हणून 2020च्या नंतर आपल्याला रुपया गोळा करून पुन्हा 3.5 हजार करोडचं मंदिर बांधावं लागलं.